लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेची चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष आपल्या विधानसभा जागांची चाचपणी करतो. लोकसभेप्रमाणे विधानसभा देखील महायुती आणि महाविकास आघाडी एकत्रित लढणार असली तरी सध्या युतीत काही प्रमाणात बिनसल्याचं पाहायला मिळतं. त्यात रामदास कदम हे सध्या महायुतीतल्याच मित्र पक्षांवरती थेट बोलत आहेत. आधी अजित पवारांना त्यांनी टार्गेट केल्यानंतर आता त्यांनी आपली तोफ ही भाजपच्या रवींद्र चव्हाण यांच्याकडे वळवली. कदम आणि रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये मुंबई गोवा हायवेवरून वाद सुरू झाला. रामदास कदम यांनी तिखट शब्दामध्ये घेतलेल्या रवींद्र चव्हाण यांचा समाचार आणि त्याला चव्हाण यांनी दिलं जशास तसं उत्तर, त्यामुळे आता कोकणामधील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे आता दापोली विधानसभेमधील युतीतील वाद आणि तो वाद कोणाला जड जाणार याबद्दल आपण चर्चा करूयात. नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा #राजकारण हा कार्यक्रम. दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यामधील अंतर्गत वाद हा फार जुनाच विषय. अगदी 2019 पासून विधानसभा निवडणूक, ग्रामपंचायत, नगरपंचायत निवडणूक अशा विविध निवडणुकांमध्ये तसेच विकास कामांच्या बाबतीत देखील हा वाद कायमच मध्ये आल्याचं पाहायला मिळालं. 2019 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजप नेत्यांकडून युती धर्म पाळण्यात आला नाही. भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीला मतदान करून माझ्या मुलाला पाडण्याचा प्रयत्न केला असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला होता. रामदास कदम यांच्या याच वक्तव्यावरून दापोली मतदारसंघामधील भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये रोष पाहायला मिळाला. तर आता लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटण्याच्या मुद्द्यावरून तर कधी विकास कामांच्या मुद्द्यावरून रामदास कदमांनी भाजपला लक्ष केले. काही महिन्यांपूर्वी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा दापोली दौरा रामदास कदम यांच्या चांगला जिव्हारी लागला होता. आपला मुलगा योगेश कदम यांच्या मतदारसंघामध्ये येऊन भाजपच्या गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी परस्पर विरोधी काम केल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला होता. तर रवींद्र चव्हाण यांनी दापोलीमध्ये केलेल्या विकास कामांबाबत कदम यांनी नाराजी व्यक्त केली होती. रामदास कदम यांनी भाजप नेते तथा बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना लक्ष करत असताना वक्तव्य केलं होतं की कोण रवींद्र चव्हाण, असा एकेरी उल्लेख झाल्यामुळे दापोली विधानसभेसह संपूर्ण कोकणात भाजप कार्यकर्त्यांमध्ये रामदास कदम यांच्या विरुद्ध संतापाची लाट निर्माण झाली. तर एप्रिल महिन्यामध्ये पार पडलेल्या भाजपच्या मेळाव्यात खेडचे पार्सल बोरिवलीमध्ये पाठवायला वेळ लागणार नाही असं म्हणत भाजपचे स्थानिक नेते आणि माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी रामदास कदमांना थेट इशारा दिला. त्यामुळे आरोप प्रत्यारोप असो किंवा विकास कामांचा श्रेयवाद अशा विविध घटनांमुळे वेळोवेळी भाजप आणि शिवसेनेत दापोली विधानसभेमध्ये वाद होत असल्याचं समोर आलंय. त्यामुळे महायुतीचा विचार करत असता दापोली विधानसभा शिवसेना शिंदे गटासाठी जड होणार आहे एवढं मात्र आता जवळपास नक्की झालंय. त्याची काय कारणं आहेत ही देखील आपण समजून घेऊया. पहिलं आणि अत्यंत महत्त्वाचं कारण म्हणजे आमदार योगेश कदम यांनी केलेलं बंड. शहरामधील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि तरुणाई योगेश कदम यांच्या कामावरती प्रभावित होऊन त्यांच्या सोबत जरी असली तरी देखील गावागावात शिवसेना म्हणजे ठाकरे हे समीकरण आणि भावनिकता निर्माण करत असल्याचं पाहायला मिळतंय. जुन्या जाणकार शिवसैनिक हा अद्यापही ठाकरे यांच्या सोबत असल्याचं लोकसभा निवडणुकीच्या निकालादरम्यान पाहायला मिळालं. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये अनंत गीते यांना शिवसेनेने किंबहुना योगेश कदम यांच्या नेतृत्वात दापोली विधानसभेमधून 19,000 पेक्षा जास्त मतांचं मताधिक्य मिळालं होतं. परंतु 2024च्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांना मताधिक्य मिळवून देण्यास योगेश कदम हे कमी पडले. 2024 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अनंत गीते यांना दापोलीमधून पुन्हा एकदा 8,452 मतांचं मताधिक्य मिळालंय. त्यामुळे ही बाब योगेश कदम यांच्यासाठी चिंताजनक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे नाराजी. शिवसेना पक्ष फुटीनंतर योगेश कदम यांचं शिंदे गटामध्ये जाणं जसं लोकांना पटलं नाहीये, तसंच जशी नाराजी त्यांच्यामध्ये आहे तसं रामदास कदम यांच्या वक्तव्यामुळे युतीतीलच मित्र पक्षांमध्ये नाराजी असल्याचं देखील समोर येतंय. काही दिवसांपूर्वी झालेल्या भाजपच्या पत्रकार परिषदेमध्ये रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी मोठी घोषणा केली. शिवसेनेचे विद्यमान आमदार योगेश कदम यांना विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप स्वीकारणार नाही. तसेच दापोली विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाशी यापुढे चर्चा बंद करणार अशी भूमिका जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी मांडल्यामुळे भाजपचा 2024च्या विधानसभेत आमदार योगेश कदम यांना पाठिंबा नाही का असा प्रश्न देखील निर्माण करणार आहे. जर भाजपने 2024च्या विधानसभेमध्ये कदम यांना पाठिंबा दिला नाही
तर भाजप एकतर स्वबळावर दापोली विधानसभा निवडणूक लढवेल किंवा भाजप प्रणित एखादा अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे या मतविभाजनाचा आणि नाराजीचा फटका शिवसेना शिंदे गटाला म्हणजे योगेश कदम यांना बसणार एवढं मात्र नक्की आहे. त्यात दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून देखील इच्छुकांची यादी आहे. त्यात राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आणि कुणबी नेते संदीप राजपुरे यांचं नाव देखील आघाडीवर आहे. संदीप राजपुरे शिवसेनेमधून दापोली विधानसभा क्षेत्र प्रमुख म्हणून काम करत असताना योगेश कदम यांनी कोण संदीप राजपुरे, मी ओळखत नाही या केलेल्या वक्तव्यामुळे राजपुरे आणि कदम यांच्यामध्ये पुन्हा एकदा नाराजी निर्माण झाली. त्यात गेल्या काही वर्षभरामध्ये कोकणात कुणबी समाजाचं नेतृत्व विधानसभेमध्ये जावं यासाठी राजपुरे यांच्या माध्यमातून विविध ठिकाणी बैठका देखील घेण्यात आल्या आणि कुणबी समाजाने याला मोठ्या प्रमाणात पाठिंबा देखील दिला. त्यामुळे विजयासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली कुणबी समाजाची टक्केवारी येणाऱ्या निवडणुकीत कोणाच्या बाजूने जाते याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. तिसरा मुद्दा म्हणजे कट्टर प्रतिस्पर्धी. 2019च्या निवडणुकीमध्ये योगेश कदम यांनी त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आणि तेव्हाचे आमदार संजय कदम यांचा पराभव केला होता. त्यावेळेला संजय कदम हे राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणामध्ये होते. परंतु सध्याच्या राजकीय बदलानंतर संजय कदम यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला. आधीचा असलेला जनसंपर्क आणि त्या ठाकरे यांच्याबद्दलची असलेली भावनिकता याचा फायदा संजय कदम यांना कसा होऊ शकतो याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले. त्यात रामदास कदम आणि योगेश कदम यांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला सोडत भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय. त्यामुळे सध्या भाजप आणि ठाकरे गटामध्ये दापोली विधानसभेत मैत्रीपूर्ण संबंध असल्याचं पाहायला मिळतं. आणि ही मैत्री संबंध जर असेच राहिले आणि भाजप शिवसेना शिंदे गटामधील युतीतील वाद जर वाढतच राहिला तर याचा फायदा हा ठाकरे गटाला नक्की होऊ शकतोय. शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कुणबी समाजाची मते. कोकणामध्ये 60% कुणबी समाज आहे. त्यामुळे विजयासाठी ही जास्तीत जास्त मिळणारी मते अत्यंत महत्त्वाची असतात. त्यात सद्य परिस्थितीमध्ये गेले अनेक वर्ष प्रलंबित असलेला कुणबी भवनाचा प्रश्न हा विद्यमान आमदार योगेश कदम यांनी मार्गी लावलाय. स्वतःची जमीन योगेश कदम यांनी कुणबी समाजोन्नती संघ या संस्थेच्या नावावर करत म्हणजेच बक्षीस पत्र करत कुणबी समाजाला एक सुखद धक्का दिला. त्यामुळे कुणबी समाज या निवडणुकीत योगेश कदम यांच्या पाठीमागे उभा राहणार अशी देखील आता दबक्या आवाजामध्ये चर्चा सुरू झाली. पण कुणबी समाजाच्या माध्यमातून कोणता उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरला तर 2014 प्रमाणे चित्र देखील दापोली विधानसभेत पाहायला मिळेल. आणि सद्य परिस्थितीमध्ये कुणबी समाजाकडून संतोष अब्गुल यांच्या नावाची चर्चा देखील सुरू आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मतविभाजनाचा मोठा फटका सत्ताधाऱ्यांना बसणार आहे. पण त्याचीच फक्त चर्चा आहे की ते निवडणुकीमध्ये उतरणार हे देखील येणाऱ्या काळामध्ये नक्कीच समजणार आहे. परंतु सध्याची दापोली विधानसभेची परिस्थिती लक्षात घेता आमदार योगेश कदम यांचं नेतृत्व, दापोलीमधील केलेली विकास कामे, दापोलीच्या विकासासाठी विधानसभेमध्ये घेतलेली भूमिका, कार्यतत्परता आणि संयम यामुळे अजूनही दापोलीकर मतदार हे योगेश कदम यांच्या पाठीशी असलेला पाहायला मिळते. पण युतीमधील हा वाद असाच राहिला तर येणाऱ्या काळामध्ये चित्र बदलू देखील शकतं. त्यामुळे वरिष्ठ आता यामध्ये कसा हस्तक्षेप करतात हेच पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. तुर्तास या विषयामध्ये वेळ झाली इथेच थांबायची. पुन्हा भेटू एका नवीन विषयात. धन्यवाद.